आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त गेली अनेक वर्ष न्याय हक्कासाठी लढणारा संजू पाटील, चोंडू पाटील आंबोली येथील आपल्या घराच्या संदर्भात वेळोवेळी निवेदन देऊनही प्रशासनाकडून दखल घेतली गेली नव्हती। या ठिकाणी प्रभारी गटविकास अधिकारी पिंगुळकर साहेब या ठिकाणी आलेत आणि ठोस असं त्याला आश्वासन दिलेलं आहे। नेमकं काय आश्वासन दिलं आणि पुढे ते काय कार्यवाही करणार हे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया। श्री चोंडू धोंडू पाटील यांच्या घराचा म्हणजे लगतचा त्यांचे हिस्सेदार असलेले भाऊ यांनी त्यांच्या घराच्या अजून बाजूला सांडपाणी सोडल्याचा आणि इतर काही विषय आहे, म्हणजे अतिक्रमणाचा कोण विषय आहे। सांडपाण्याबाबत आपण इथून आरोग्याची यंत्रणा पाठवून त्यांचा अहवाल घेऊन त्यानुसार कारवाई करत आहोत। तसेच त्यांच्या जो अतिक्रमण झालेला आहे, म्हणजे त्यांच्या सध्या असलेल्या वहिवाटीमध्ये अतिक्रमण झालेलं आहे, त्याबाबत पण आपण ग्रामपंचायतीकडून अहवाल घेऊन त्यांना तसे पुढील सूचना देत आहोत। त्या व्यतिरिक्त त्यांचा दुसरा महत्त्वाचा प्रश्न होता की त्यांच्या इंदिरा आवासची जे इंदिरा आवास घरकुलाची रक्कम आहे त्यांच्या आईच्या मयत झाल्यानंतर त्यांच्या भावाकडे गेलेली होती। त्याबाबत बँकेकडून वसुलीची कारवाई चालू आहे आणि ती लवकरच वसुली होईल। वसुली वेळेत नाही झाली तर आपण नियमाप्रमाणे कारवाई करता। ओके।